नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया ठाकरे बंधू युती संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष। मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार, युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा दावा। तर वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचं विधान। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। बाळासाहेबांनंतर ठाकरे बंधूंकडे कोणतेही विचार उरले नाही। ठाकरे बंधूंनी विचारांच्या राजकारणाला दफन केलं। आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि राहणार, मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही, पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीसांची टीका। ये अवसरवादिता की राजनीति करते हैं। विचारों की राजनीति इन्होंने समाप्त कर दी, इन्होंने दफना दी। विचारों की राजनीति को दफना कर अवसरवादिता की राजनीति करते हैं, इसलिए तुष्टीकरण कर रहे हैं। राज्यात लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत। 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात। राज ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। जे आपली मुलं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार? शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार? मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे दिल्लीश्वरांचे मनसुबे उधळून लावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। हा मराठी ऐक्याचा मंगल कलश, उद्धव ठाकरेंच्या भावना। मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी, जे वरती 2 जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। काही जण मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। सत्तेसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना, कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील। अल्ला हाफिज बोलतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे। आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेला तर माझ्याकडे खूप व्हिडिओ। राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत, बरोबर ना? तर या गोष्टी तरी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। लावरे तो व्हिडिओ म्हणणाऱ्यांचे आमच्याकडेही असंख्य व्हिडिओ। आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार। ठाकरे बंधूंनी रणांगणात यावं, शेलारांचं आव्हान। जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे, आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। कोणाची युती झाली तरी काही फरक पडणार नाही। जनतेला नौटंकी समजलीये। ठाकरे बंधूंच्या युतीवर बावनकुळेंची टीका। कोण कोणाची युती करते, कोण कोणाची बसतं याला फारसे महत्त्व देत नाही। महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विकसित महाराष्ट्राकरता जे विजन देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलं त्याला महत्त्व देते आहे। तर या युतीच्या घोषणेवर भाजपकडून काय टीका करण्यात आली आहे पाहूया टॉप 9 बातम्या। डर ने उन्हें छत के नीचे तो ला दिया, मगर दीवारों का खौफ फिर भी गया नहीं। ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका। उद्धव ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक असणार आहे, तर कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जाणार। ठाकरे बंधूंच्या युतीवर रावसाहेब दानवेंची टीका। तर उत्तर हे देवांना द्यायचं असतं, दानवांना नाही, राज ठाकरेंचा टोला। ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहणार नाही। त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाही। राम लक्ष्मण एकत्र आले। मुंबई मराठी माणसाची, हा ठाकरेंचा वचननामा। संजय राऊतांचं विधान। उद्धव ठाकरेंकडे कोणताही पर्याय नाही, मजबुरीनं राज ठाकरेंना सोबत घेतलं। युती कधीपर्यंत टिकेल हे काळच सांगेल। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया।
उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राज साहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय. त्यांची मजबुरी आहे. ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते, पुढे टिकते, हे काळच सांगेल. दिल्लीचे बूट चाटणाऱ्या लाचार लोकांनी त्यांचं राजकारण करावं. युतीमुळे त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय. संजय राऊतांची टीका. तर मुंबईसह ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदरमधील जागा वाटपाची चर्चा पूर्ण. शक्य त्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढणार. राऊतांची माहिती. कोण काय बोलतायत भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे. मुंबई ठाकरे बंधूंच्या 130च्या वर जागा निवडून येतील. मुंबईकर ठाकरे बंधूंच्या पाठीशी. किशोरी पेडणेकरांना विश्वास. तर ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची. राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल. अंबादास दानवेंचं विधान. जुनी भाषणं काढून मुंबईकर ठाकरे बंधूंसमोर आरसा धरतील. एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार. मुंबईकर तुम्हाला विचारणार. ठाकरे बंधूंच्या युतीवर शेलारांची कविता करत टीका. युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच आदित्य आणि अमित ठाकरेंकडूनही बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन. मुंबई ठाकरे बंधूंच्या आघाडीचे 12 वाजणार. संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे 12 वाजवण्यासाठी दुपारी 12चा मुहूर्त निवडला. भाजपच्या नवनाथ वन यांची टीका. की ज्यांचा मुहूर्तच 12 वाजताचा आहे त्या आघाडीचे निश्चितपणे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी निश्चित केलंय की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गट आणि मनसेचे 12 वाजवायचे.